नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. संजय राऊतांची तब्येत बिघडली, फोर्टिस रुग्णालयात दाखल. शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्री पद ते परत करतात. फडणवीसांच्या मिश्किल विनोदाची चर्चा. जिथे शक्य तिथे एकत्र लढण्यास तयार. मवियाच्या आघाडीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. राहुल गांधी जेनझीला भडकवण्याचं काम करत आहेत. मतचोरीच्या आरोपांवर भाजपचा जोरदार हल्लाबोल. दगाबाज सरकारशी दगाबाजी करावीच लागेल, उद्धव ठाकरेंचा एल्गार. अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ. पुतीन यांनी दिला तो आदेश. डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली. मुंबईत मोनोरेलचा भीषण अपघात. डबा पटरीवरून घसरल्याने मोठा दुर्घटना. वुमेन्स क्रिकेट टीम इंडियाच्या महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले होते. याच कारणामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येणे टाळले होते आणि याबाबत एक पत्रक देखील काढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांना नियमित वैद्यकीय चाचण्या आणि त्यांच्या आजारीवरील पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही काळ ते माध्यमांशी संवाद साधत नव्हते आणि त्यांच्या नियमित कामापासूनही दूर होते. रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी परतणार असल्याची सध्या माहिती उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या पदांच्या अदलाबदलीबाबत एक मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांनी म्हटले की मी आणि एकनाथ शिंदे आम्ही अदलाबदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात. या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढे गमतीने असेही नमूद केले की जर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद दिले तर ते पद परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. फडणवीस म्हणाले, हे मला माहित असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी दाद दिली. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय आघाडीतील नेत्यांमधील अनौपचारिक आणि विनोदी संबंधावर प्रकाश टाकते. राजकीय पटलावर गंभीर चर्चाच्या जोडीला असे मिश्किल क्षणही महत्त्वाचे ठरतात. महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे एकत्र लढण्यास प्राधान्य देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील 8 दिवसात नेमके चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही अन्य पक्षांसोबत भाजप सोडून युती करण्यासंदर्भात सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने नुकताच झालेल्या बैठकीत मुंबईत महाविकास आघाडीत राहण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तरी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नसल्याचे सांगितले आणि 9वीचा पेपर आधी सोडवणार लक्ष केंद्रित करण्याचे उपमा दिली. तर राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं रिजिजू यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब कधीच फुटत नाही असा टोला देखील यावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करतात. राहुल गांधी हे जेनझीला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता थोड्या दिवसांमध्ये मतदान होणार आहे, तेव्हा हे आता तुम्हाला हरियाणाची कथा ऐकवत आहेत. कारण आता बिहारमध्ये यांच्यासाठी फार काही उरलं नाही. खोटे आरोप करून ते तुमचं लक्ष विचलित करत आहेत, अशी टीका देखील यावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करताना सरकारला दगाबाज संबोधले आणि शेतकऱ्यांना एकजुटीने आपली ताकद दाखवण्याचे आवाहन केले आहे. निवडणुका जवळ येत असताना सरकार हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी आणि मराठा अमराठा असा भेद करून समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईचा अभाव आणि कर्जमाफीच्या घोषणा केवळ थोडांत असल्याचे ठाकरेंनी नमूद केले आहे.
पूरग्रस्त भागांमध्ये केंद्रीय पथकाने उशिरा भेट दिल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली। ठाकरेंनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत कर्जमुक्ती, पीक विमा आणि हेक्टरी 50,000 रुपयांचा नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत सरकारला मतदान करू नये। कर्जमाफी नाही तर मत नाही असे फलक गावोगावी लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। त्यांनी नमूद केले की शेतकऱ्यांची आपुलकी सरकारसाठी नामदर्पण नाही आणि जर शेतकरी एकदा पेटून उठला तर सिंहासन जाळून खाक करेल। शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। आपली ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने अणुचाचणी केल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकेचे या चाचणीला उत्तर देत रशियाने देखील अण्वस्त्र चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या काही काळापासून अमेरिका आणि रशियातील तणाव वाढला आहे। आपली ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने अणुचाचणी केल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकेचे या चाचणीला उत्तर देत रशियाने देखील अण्वस्त्र चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे। खास करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदुखी वाढली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार पुतिन यांनी म्हटले की रशिया नेहमीच व्यापक अण्वस्त्र चाचणी बंद करण्याचे पालन करत आलेले आहे। मात्र जर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने अण्वस्त्र चाचणी केली तर रशिया देखील ती चाचणी करेल, कारण हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक गंभीर मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं आहे। मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनचा डब्याचा अपघात झाला आहे। या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाला। या अपघात वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शन जवळ घडला आहे। सुदैवाने यात प्रवासी नव्हते, त्यामुळे कुणीही जखमी झालेलं नाही। महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड दिलेल्या माहितीनुसार अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना बुधवार सकाळी वडाळा परिसरातील मोनोरेल अपघात घडला आहे। यावेळी ट्रायल रन सुरू असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एक बाजूला झुकला। सकाळी 9 वाजताच्या सुमारास वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शन जवळील वडाळा डेपो जवळ हा अपघात घडला आहे। यावेळी नवीन मोनोरेल ट्रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला। तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला। या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे। सुदैवाने या मोनोरेल मध्ये प्रवासी नव्हते, केवळ 2 तांत्रिक कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते। MMMOCL ने दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली आहे। यामुळे कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही। वर्ल्ड चॅम्पियन वुमेन्स टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 नंबर असलेल्या टीम इंडियाची जर्सी भेट दिली आहे। या जर्सीवर नमो असे देखील नाव आहे। वर्ल्ड कप विजयाच्या 2 दिवसानंतर महिला संघाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे। मोदींनी महिला संघाचं सर्वप्रथम अभिनंदन केलं। या भेटीत खेळाडू आणि पंतप्रधानांनी वर्ल्ड कप स्पर्धेतील अनेक मुद्द्यांवर संवाद साधला। भारताच्या अनेक खेळाडूंनी मोदी सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे। मोदींनी प्रत्येक खेळाडूसह चर्चा केली। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।